महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाज कल्याण या विभागासाठी 16 एप्रिलला एक नवीन जी-आर आलेला आहे मित्रांनो. त्या जी-आरमध्ये काय-काय आहे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती असते. सगळे डिटेल आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण नवीन-नवीन माहिती जी आहे ती तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही नवीन माहिती आपल्याकडनं स्किप नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी करून ठेवा. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग जो आहे आपला, त्या विभागाअंतर्गत समाज कल्याण विभाग येतो. त्या समाज कल्याण विभागाचा नवीन सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात आलेली आहे. याचा अर्थ काय तर भरती येण्याचे किंवा समाज कल्याण विभागाचे ॲड येण्याचे चान्सेस जे आहे ते आपल्याला याच्यामधून दिसून येत आहे. गव्हर्नमेंट तयारी करतंय, शासन तयारी करतंय, तर आपली पण तयारी असली पाहिजे. तर ते तयारीला लागले, तर आपण पण तयारीला असले पाहिजे. त्यामुळे आपण मागे हटून चालणार नाही. बघूया आपण व्हिडिओचे डिटेल पुढच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. इकडे बघा मित्रांनो, आता नवीन हे जे आलेले आहेत याच्यामध्ये काय आहे, काही पदं जे असणार आहे, ते काही पदं प्रमोशननी म्हणजे पदोन्नतीने ते भरले जाणार आहे आणि काही जे पदं असणार आहे, ते आपले सरळ सेवेद्वारे भरले जाणार आहेत. तर ते आपण सगळ्या डिटेल जे आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे पदं बघा जे गट ड मधून भरले जाणारे क्लास काय म्हणतो आपण त्याला 3 असेल, क्लास 4 असेल त्या भरतीमधून झालेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जर आपण मागे बघितलं 13 तारखेचा जो जी-आर होता गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलं होतं, की क्लास 3, क्लास 4 असेल किंवा वरचे जे पद असतात ते एम-पी-सीकडे घेणार आहे सरळ सेवेचे पदं. तर शक्यतो ही जी भरती ही पण एम-पी-सी मार्फतच होऊ शकते. अजून त्यांनी तसं डिक्लेअर केलं नाही, पण फक्त नवीन सेवा प्रवेश नियम केला तर आपण त्या सगळ्या गोष्टी बघूया. याच्यामध्ये पदं जे असणार आहे, पहिलं पद असणार आहे तुमचं कार्यालय अधीक्षक. ज्याला आपण समाज कल्याण विभागाचं महत्त्वाचं पद दिलं जातं, त्यापैकी एक आहे. दुसरं जे पद आहे प्रमुख लिपिक आहे. त्यानंतर तिसरं जे पद आहे ते वरिष्ठ लिपिक आहे. त्यानंतर गृहपाल ज्याला आपण रेक्टर म्हणतो. समाज कल्याण विभागाचे जे हॉस्टेलला असतात निवासी, त्याचं हे महत्त्वाचं पद आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि समाज कल्याण निरीक्षक हे पद असणारे, हे पद ह्या भरतीमार्फत भरले जाणार आहे सरळ सेवेचं. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टींचे डिटेल्स आपल्याला माहिती असल्या पाहिजे, की नवीन सुधारणा झाल्या, पण त्याच्यामध्ये पदं कुठले-कुठले आले, त्याचे प्रमोशन द्वारे भरले जाणारे पदं कोणते असणारे आणि सरळ सेवेद्वारे भरले जाणारे पदं कोणते, ही बाब आपल्या डोक्यात लक्षात क्लिअर असल्यानंतरच आपल्याला पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या जातात. त्याच्यामुळे मनात शंका राहत नाही, की ॲड येणार आहे की नाही येणार आहे, आल्यानंतर त्या पदांची भरती कशी केली जाणार आहे, हे सगळ्या गोष्टींना क्लिअर होऊन खास करून तर जे एम-एस-डब्ल्यू झालेले विद्यार्थी होते, ते पहिले ह्या भरतीसाठी खूप उत्साही असायचे आणि आत्ता पण असणारच आहे 100% काही अडचण नाही. त्याच्यामुळे एम-एस-डब्ल्यू झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी असणार आहे आणि रेग्युलर ज्या गोष्टी असणार आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कोणतं काय, पदांची माहिती सगळ्या गोष्टी आपण पुढे डिटेल बघणार आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली एम-पी-एस-सीची कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच आपण चालू केलेली आहे. याच्यामध्ये तज्ञ असे फॅकल्टी, त्याच्यामध्ये आपले जे रेग्युलरचे फॅकल्टी असणार आहे, तेच असणार आहे. स्वतः धनंजय आकाश सर असतील. आपली संपूर्ण टीम जे एक्सपिरियन्स आहेत अशा गोष्टी, सगळ्या गोष्टी ह्या बॅचमध्ये तुमच्या कंप्लीट केल्या जाणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा कंबाईन बीचा, कंबाईन सीचा आणि सरळ सेवा पदं जे आपल्याकडे येणार आहे, त्या सगळ्यांची तयारी ह्या बॅचमध्ये होऊन जाणार आहे. जे मुलं आतापर्यंत जॉइन झाले नसेल त्यांनी प्ले स्टोअरवरनं आपलं रिलायबल एस-बी-के नावाचं ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचेसमध्ये या सर्व बॅचेस सरळ सेवेच्या असतील, एम-पी-सीच्या असतील तुम्हाला तिथं मिळून जातील. त्यामुळे जे विद्यार्थी राहिले असतील बॅच जॉइन करायचे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉइन करून घ्यायची. याच्यामध्ये प्रमोशन जे असणार आहे आणि प्रमोशनने किती पदं भरले जाणार आहे, हे तुम्हाला मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. त्याच्यापूर्वी महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे प्रमोशन कसे असणार आहे, त्याचे प्रमोशन कसं होतात आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही किमान 3 वर्ष ज्या पदावर काम करताय त्या पदावर किमान 3 वर्ष काम केलं पाहिजे. काम करून त्याचे तुम्ही उत्कृष्ट काम केलं तर त्याचं प्रमोशन तुमचे वरच्या पदावर राहतं. हा सीरियलप्रमाणे जर तुम्ही कनिष्ठ लिपिक म्हणून जॉइन झाले किंवा जॉइंट असाल आता सध्याचे वेळ आहेत, तर त्यांना 3 वर्ष त्यांनी नियमित सेवा केल्यानंतर त्यांचं प्रमोशन जे असणार आहे ते वरिष्ठ लिपिक म्हणून होणार आहे. आणि जे वरिष्ठ लिपिक आहेत त्यांनी 3 वर्ष नियमित आणि अखंड सेवा दिली, तर त्यांचं प्रमोशन जे असणार आहे ते प्रमुख लिपिक म्हणून होणार आहे. त्याच डिपार्टमेंट अंतर्गत बरोबर. आणि जे आपले सध्या जॉइन आहेत किंवा जे नंतर जॉइन होतील ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की आपल्यानंतर जॉइन झाल्यानंतर आपले प्रमोशन कशा पद्धतीने असणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर जे प्रमुख लिपिक आहे, किमान 3 वर्ष नियमित आणि अखंड सेवा दिल्यानंतर कार्यालय अधीक्षक, ऑफिस सुपरिटेंडंट ज्याला म्हणतो आपण, त्या पदापर्यंत आपली प्रमोशन असणारे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे आपण जॉइन होण्याच्या अगोदर जॉइन आहेत ऑलरेडी आणि आपण जेव्हा होणार आहे, तर आपले प्रमोशन कशा पद्धतीने असणार आहेत, हा चार्ट आपल्यापुढे क्लिअर असला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर महत्त्वाची पुढची गोष्ट जी आहे, तर ते पद सरळ सेवेद्वारे किती भरले जाणार आहे आणि प्रमोशनने किती भरले जाणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात समाज कल्याण निरीक्षक जे पद आहे, हे पद जे वाचणार आहे, तर हे तुमचं 50% हे प्रमोशनने भरले जाणार आहे आणि 50% सरळ सेवेने. म्हणजे ही ॲड आपल्या एम-पी-एस-सीकडे असू शकते
किंवा मग सरळ सेवेकडे असू शकते. हे आपल्या हक्काची बाजू आहे 50%. त्याच्यामुळे इथं आपल्याला सगळ्या गोष्टी तयार असल्या पाहिजेत. दुसरं जे पद आहे तुमचं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याच्यामध्ये 75% जे आहे ते प्रमोशनने भरले जाणार आहे. म्हणजे आता सध्या जे जॉइन आहेत आपले सहकारी सर्व समाज कल्याण विभागामध्ये ह्या पदावरती, तर त्यांचं जे प्रमोशन हे 75% त्यांचं प्रमोशन होऊन त्या जागा भरल्या जाणार आहे. राहिलेल्या 25% मध्ये आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा सर्व खेळ असणार आहे. त्याच्यामुळे इथं पण आपण तयार असला पाहिजे आणि त्यानंतर गृहपाल पद, ज्याला आपण समाज कल्याणचं महत्त्वाचं पद म्हणलं जातो. जे पहिले विद्यार्थी MSW असणारे विद्यार्थी खास या पदासाठी लढत असायचे त्यांची, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय. हे जे पद आहे हे 50% प्रमोशनने भरले जाणार आहे. 75% सरळ सेवेतनं भरले जाणार आहे. म्हणजे हे पद शक्यतो सरळ सेवेतनं किंवा डायरेक्ट MPSCकडे येऊ शकतं. पहिली याला अट असायची की MSWच असलं पाहिजे. आता त्यांनी ती अट बऱ्यापैकी शिथिल केलेली आहे. त्याच्यामुळं प्लेन ग्रॅज्युएशन वाले पण होऊ शकतात. याच्या विरोधात मुलांनी आंदोलनं वगैरे केली होती, की बाबा आम्ही MSW केलंय, आमच्यासाठी पद राखीव असायचे, तर आमचा विचार व्हावा. अजून तो विचार शासनाच्या पुढे आहे, पण त्याच्यावर त्यांनी अजून काही क्लिअरन्स दिलेलं नाही, की आम्ही ते हे पद MSWसाठी राखीव ठेवणार आहे. ते प्लेन ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी ओपन करणार आहे. त्या जी-आरमध्ये तर त्यांनी डिटेल दिलेले आहे, पण भविष्यात बघू आपण पुढे त्याच्यात काय बदल होत आहे. त्यासाठी आपण त्या बदलासाठी पण आपण सर्वांनी तयार असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे सरळ सेवा अनिवार्य निकष. याच्यात निकष काय-काय असणार आहे? तुमची वयोमर्यादा जी असणार आहे, ही 18 ते 38 वर्षापर्यंत ओपनवाल्यांसाठी. ओपन, ओबीसी आपण जो प्लेन प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे. आणि जे एस-सी किंवा एस-टी समाजातले विद्यार्थी आहे, आपले बांधव आहे, त्यांच्यासाठी आरक्षणाचा त्यामुळे ती 43 वर्षापर्यंत ती वयोमर्यादा आपल्या बाकीच्या मित्रांसाठी, बांधवांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तुम्हाला? तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी. तुम्ही बी-ए असू द्या, बी-एस-सी असू द्या, बी-कॉम असू द्या, टेक्निकल असू द्या, नॉन टेक्निकल असू द्या, सर्वांसाठी प्लेन असणार आहे. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलो गृहपाल पद असेल किंवा अजून दुसऱ्या पदासाठी पहिले MSW जे असायचं त्या मुलांना प्रेफरन्स असायचा किंवा ते पद त्यांच्यासाठी राखीव असायचं. पण आता ते मागच्या काही वर्षापासून त्या पदामध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि प्लेन ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे फक्त. तर त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि अनुभवाची अट जी आहे ती रद्द करण्यात आली. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जो आपला व्हिडिओ घेतला होता, शासनाचा जो निर्णय आला 13 तारखेचा, त्याच्यावरती त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की सरळ सेवेतनं जे भरले जाणारे पद आहे, त्यांचे जे अनुभवाची अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. ते सेम याच्यामध्ये पण तसंच कंटिन्यू केलेलं आहे त्या जी-आरमध्ये शासनाने. प्रत्येक विभागाच्या याच्यामध्ये ते क्लिअर करताय, की बाबा अनुभवाची जी अट असणारी ही कॅन्सल केली जाणार आहे. तर पहिलं जे असायचं तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय पदावर काम केलेल्याचा अनुभव असणं गरजेचं होतं. ते आता रद्द झालेलं आहे. त्याच्यामुळे ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांसोबत आपली सगळ्यांचा फायदा होणार आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे, भाषा परीक्षा. ज्या विद्यार्थ्यांना 10वी-12वी ला मराठी विषय, इंग्लिश विषय नसेल, तर त्यांना जॉइन झाल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा पास करणं गरजेचं असणार. डिपार्टमेंटच घेईल ही परीक्षा, पण ज्यांचे 10वी-12वी ला मराठी, हिंदी विषय आहे, त्यांना नो प्रॉब्लेम. त्यांच्यासाठी काही अडचणीचा विषय नाही. फक्त ज्यांचा नसेल त्यांच्यासाठी प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे संगणक अर्थ. तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. मग ते एम-एस-सी-आय-टी असो किंवा एम-एस-सी-आय-टीला समतुल्य ज्या गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेल्या कोर्सेस आहेत, ते कोर्सेस आपल्याला असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही पदासाठी अर्ज करा. तुमच्याकडे कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक असणार आहे. कारण आता एआयचा जमाना आलेला आहे. सगळं काही टेक्निकल झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. हा गव्हर्नमेंटचा मानस आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे संगणक अर्थ असणं ही सगळ्यांसाठी कंपल्सरी गोष्ट आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. हा मुद्दा टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांचं लग्न झालेलं नाही, तर आमचं लग्नच झालं नाही, तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कुठून द्यायचं? बरोबर आहे की नाही? टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी हा नियम आहे, की 2 अपत्याच्या वरती अपत्य नसावं. ज्यांचं लग्न झालंय, तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला मेन्शन करावं लागतं मॅरिड, अनमॅरिड. जर अनमॅरिड असेल तर प्रश्नच नाही. लग्नच झालं नाही तर लेकरांचा प्रश्नच येत नाही. ज्यांचं झालंय त्यांना ते प्रमाणपत्र ऑलरेडी गव्हर्नमेंट तुम्हाला त्या फॉर्म भरताना त्या फॉर्ममध्येच एक ॲड करून देतं प्रमाणपत्र. त्याची प्रिंट काढायची असते. त्याच्यावर तुमचं नाव, सगळ्या गोष्टी डिटेल भरून, किती अपत्य आहे, त्या सगळ्या गोष्टी भरून परत अपलोड करावं लागतं. त्याच्यामुळे ज्यांचं झालं नाही त्यांनी नो टेन्शन. आपल्याला काहीच भरायचं नाही. ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी हे असणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे राज्यस्तरीय बदल्या म्हणजे तुमचे ट्रान्सफर कुठले केले जाणार आहे, बरोबर ना? पहिले कसं विभागामध्येच केल्या जायच्या. तुम्ही एखाद्या विभागामध्ये भरती झाले, नाशिक विभाग असेल, पुणे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, त्या विभागात भरती झाली तर त्या विभागामध्ये भरत्यांचं आपलं ट्रान्सफरचं हे असायचं. आता तसं नाही. आता जर तो असणार तुमचा ज्येष्ठता यादीनुसार राज्य स्तरावर संपूर्ण फाईल ठेवली जाईल. म्हणजे तुमची डायरेक्ट कुठं मंत्रालयामध्ये फाईल जाईल आणि मंत्रालयामधून बदल्या तुमच्या पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण होऊ शकतात. असं फिक्स विभाग नाही. त्याच्यामुळे काय असं नाही का घराजवळ घ्यायचं, बदली करून आणि तिथंच ठाण मांडून राहायचं. अजिबात नाही. गव्हर्नमेंटला जिथं वाटलं जिथे तुमची गरज असेल, मग ते मुंबई असून मुंबईवरून डायरेक्ट गडचिरोली
गडचिरोलीहून डायरेक्ट नाशिक. त्याच्यामुळे ते टेन्शन नाही घ्यायची. याची तयारी आपली असली पाहिजे सगळ्यांची. त्याच्यामुळे हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते, जे आपले यापैकी क्लिअर केलेले. आणि ह्या जी-आरचे जे प्रमुख राजपत्राचे 3 मुख्य निकष आहे, म्हणजे जे जी-आर आलेलं आहे त्याचे 3 निकष आहे. याच्यामध्ये प्रशासकीय मार्ग काय असणार आहे, दुहेरी संधी किंवा कठोर अनुपालन. अनुपालनमध्ये जसं तुम्हाला म्हटलं मी भाषा, मराठी, हिंदी भाषा तुमची 10वी-12वीला असणं गरजेचं आहे. ज्यांची नसेल त्यांना ती एक्झाम तुम्हाला जॉइन झाल्यानंतर देऊ शकता. त्याला काही अडचण नाही. आणि संगणक ज्ञान. जसं म्हटलं तुम्हाला याच्यामध्ये तुमचं एम-एस-सी-आय-टी किंवा समतुल्य कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कुटुंब नियम हे आपल्यासाठी नाही, ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्यासाठी ते असणार आहे. ज्यांचं झालं नाही त्यांना नो प्रॉब्लेम. ते आपण तुम्ही अनमॅरिड टाकल्यानंतर तो तिकडे चार्टच येत नाही किंवा ते भरायची गरजच पडणार नाही तुम्हाला. आणि मग इकडे जो महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचे प्रशासकीय मार्ग, तर ते आपण जे पद डिस्कस केले, ते प्रमोशननी पदं कसे भरले जाणार आहे. 3 वर्षानंतर काम केल्यानंतर त्याच्या वरचं पद, त्याच्या वरचं पद, त्याच्या वरचं पद, अशा पद्धतीने हे भरले जाणार आहे. आणि त्यानंतर निरीक्षक आणि गृहपाल पदासाठी पदोन्नतीसोबत सरळ सेवेचे दरवाजे खुलले. म्हणजे काही पदं सरळ सेवेसाठी ठेवलेले आहे आणि काही प्रमोशनवर भरले जाणार आहे. ते आपण सगळे डिटेल्स बघितले. तर अशाच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, माहिती बघण्यासाठी, अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या रिलायबल परिवारासोबत जोडले जा. बरोबर? धन्यवाद.